नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जे विद्यार्थी नुकताच आता BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय आणि त्या रिझल्ट मध्ये त्यांचं काय झालंय की संस्कृत हा विषय बॅक राहिलाय। तर ते 1 मार्काने असू द्या किंवा 10-20 मार्काने असू द्या किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा संस्कृतचा काही अभ्यास झाला नव्हता फर्स्ट इयरला, त्यामुळे त्यांचा सब्जेक्ट बॅक राहिलाय। तर अशा विद्यार्थ्यांकरिता स्पेशल आपण बॅच आणलेली आहे जिचं नाव आहे स्पेशल बॅच फॉर संस्कृत फॉर रिपीटरसाठी आपण ही बॅच आणलेली आहे। जे विद्यार्थी आता तुम्हाला तर माहिती असेल की नुकताच आता 2 महिन्यानंतर आपला एक्झाम होणार आहे, सप्लिमेंटरीची आपली एक्झाम होणार आहे। या 2 महिन्यामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करून तुम्हाला हा सब्जेक्ट क्लिअर करून पुढच्या वर्गात जायचं आहे। तर त्या विद्यार्थ्यांकरिता जे विद्यार्थी आता नुकताच त्यांचा हा संस्कृत हा सब्जेक्ट बॅक राहिलाय, तर अशा विद्यार्थ्यांकरिता स्पेशल आपण बॅच आणलेली आहे। आता या बॅच मध्ये कसं असणार आहे काय नाही, पहिलं सुरुवातीला म्हणजे तर तुमची पासिंग गॅरंटी आम्ही घेतो। तुमची पासिंग करण्याची तुम्हाला पास करण्याची पूर्ण गॅरंटी आम्ही घेतो, कारण फक्त आम्ही जेवढं म्हणतो जेवढा तुम्हाला कंटेंट देतो तेवढा कंटेंट तुम्ही फॉलो करा, जेवढा तुम्हाला नोट्स देतो तेवढा नोट्स तुम्ही लिहून घ्या, रिवाइज करा आणि तुम्हाला जशा प्रकारे सांगितलं तसा प्रकारे फक्त अभ्यास करा, तर तुमचं पूर्ण पासिंग गॅरंटी आम्ही घेतो। फक्त तुम्ही जशा प्रकारे आम्ही देतो तशा प्रकारे तुम्ही आमच्या कंटेंटवर विश्वास ठेवा, आमच्यावरती विश्वास ठेवा आणि आम्ही जशा प्रकारे लेक्चर्स वगैरे घेतो तेवढे लेक्चर्स करा, नोट्स लिहा आणि दुसरा फक्त त्याला वारंवार रिवाइज वगैरे करा। तर इन डिटेल तुमचं सगळी तयारी पेपर पास करण्याची आम्ही तयारी यामध्ये करून घेतो, या बॅच मध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतो आम्ही। तर आता कसं असणार आहे या बॅच फीचर बघूया या बॅचचे काय सांगितलं काय नाही। आता ही बॅच असणार आहे स्पेशल मराठी जे लँग्वेजचे विद्यार्थी यांच्यासाठी असणार आहे। आता तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, काही विद्यार्थी अशी बी असेल बरं का की त्यांचा लास्ट टाइम संस्कृत मधून म्हणजे संस्कृत हा पेपर त्यांनी इंग्लिश मध्ये दिला असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा बॅक लागले असेल। पण तुम्ही जे विद्यार्थी संस्कृतचा पेपर इंग्लिश मधून तुम्ही म्हणजे पेपर 2 मध्ये लँग्वेज तुम्ही संस्कृत साठी मराठी सुद्धा चूज केली असेल तर ते विद्यार्थी तुम्ही काय करू शकता, यावेळेस मराठी भाषा सुद्धा चूज करू शकतात। म्हणजे पेपर हा देताना तुम्हाला मराठीमध्ये जर दिला तर तुमचे पासिंग होण्याचे चान्सेस जास्त राहतील। मराठीमध्ये जर तुम्ही हा पेपर दिला तर तुमचा पास होण्याचे चान्सेस जास्त राहतील, कारण की तुम्ही टू द पॉइंट कंटेंटला टू द पॉइंट तुमचा सगळा अभ्यास होऊन जाईल। कारण पेपर 1 मध्ये ग्रॅमॅटिकल राहतं ते जवळपास सगळं मराठीमध्येच असतं आपल्याला, आणि जर पेपर 2 मध्ये जर तुम्ही इकडे गेले तर पेपर 2 मध्ये तुम्ही मराठी लँग्वेज जर लिहिताल तर पूर्ण तुमचा हा पेपर मध्ये पास होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात म्हणजे वाढतात। तर तुम्ही जे विद्यार्थी लास्ट टाइम इंग्लिश मध्ये जरी अटेम्प्ट दिला असेल पण तुमचा तो सब्जेक्ट बॅक राहिला असेल, पण यावेळेस तुम्ही हा सब्जेक्ट मराठीमध्ये अटेम्प्ट करून बघा, यावेळेस मराठीमध्ये अटेम्प्ट करून बघा तर तुमची हे मध्ये कसं असेल की तुमचे पास होण्याची शक्यता जास्त राहील म्हणजे राहील। त्यामध्ये आम्ही पूर्ण जे लेक्चर असणार आहे रिपीटर बॅच साठी संस्कृत साठी हे पूर्ण लेक्चर मराठी लँग्वेज करता असणार आहे। त्यामध्ये तुमचे दोन्ही पेपरचा आम्ही सिलेबस कव्हर करून घेणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरचा तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करून घ्यायची काय म्हणजे खात्री आमच्याकडे राहील की पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर करून घेणार आहे स्वतः मी। माझे लेक्चर्स असणार आहे, तुम्ही संस्कृतचे माझे डेमो लेक्चर्स म्हणून आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे तीच जाऊन बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी संस्कृत शिकवलेलं आहे। आणि तशाच प्रकारे आणखी त्यामध्ये थोडा ऍडव्हान्स मध्ये थोडे काही वेळेस ट्रिक्स वगैरे काही सांगून तुम्हाला यामध्ये आणखी थोडं यापेक्षा बेस्ट देण्याचा प्रयत्न माझा राहील या लेक्चर्स मध्ये तुमची, कारण की या विषयामध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या मार्कने पासिंग होण्याकरिता। तर ही बॅच असणार पूर्ण, त्यामध्ये तुम्हाला 60 दिवसासाठी बॅच असणार आहे। टोटल 60 दिवसामध्ये ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे खरं सांगायला, त्यामध्ये तुमचा पहिला चॅप्टर तर पूर्ण झालेला आपल्या बॅच मध्ये। पण लवकरात लवकर जॉईन व्हा तुम्ही, कारण की जसं जसं तुम्ही वेळ व्हायला घालताल तसं तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा मागे राहताल, कारण की वेळ खूप कमी 60 दिवस आहे। जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम होऊ शकते सप्लिमेंटरीची, जी तुम्हाला पुन्हा द्यायची आहे। त्यामध्ये चांगला तुम्हाला हा विषय क्लिअर करून पुढच्या वर्गात जायचा आहे। तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा बॅचला, कारण वेळ खूप कमी राहिला। आजची जवळपास 8 तारीख आहे आणि जवळपास आपला एक चॅप्टर ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे शिकवण्याचा, त्यामुळे आणखी पण वेळ आहे। तुम्ही ते जाऊन लेक्चर वगैरे आपले बॅच जॉईन करा, सुरुवात पटकन अभ्यासाला लागा आणि हा विषय क्लिअर करून घ्या। आणखी लेक्चर मध्ये आणखी काय फीचर असणार, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहे, त्यासोबत तुम्हाला हँड रिटन नोट्स भेटणार आहे। रेकॉर्डेड लेक्चर कोण देतोय आपण, कारण की तुम्हाला ते लेक्चर किती वेळ आणि कधी पण कुठे पण कशा वेळेस पण पाहू शकता, डाउनलोड करायचे पाहत बसायचं, किती वेळ पण पहा, रिवाइज करत राहा शेवटपर्यंत। तुम्ही 3-10, 4-10, 5-10, 7-10, 8-10 किती वेळ सुद्धा रिवाइज करू शकता। त्यामुळे आपण रेकॉर्ड लेक्चर देत आहे, त्यासोबत तुम्हाला हँड रिटन नोट्स देत आहे। हँड रिटन नोट्स तुम्हाला जशा तशा लिहून घ्यायचे, वारंवार रिवाइज वगैरे करायचं, त्यामुळे तुमचं काय होणार, तुम्ही जसजसे नोट्स वगैरे रिवाइज करणार तुम्हाला एकदम
कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. लेक्चर्स पाहिजे, नोट्स लिहायचे, लेक्चर्स पाहिजे, नोट्स लिहायचे आणि रिवाइज करायचं. तीनच फॉर्म्युले फक्त तुम्हाला पास होण्याचे. आपले BMS मराठी लेक्चर्स पाहिजे, त्यांच्या आपल्या नोट्स लिहून घ्यायच्या आणि रिवाइज करायचं वारंवार. तुमचा हा विषय सब्जेक्ट क्लिअर झाला म्हणजे झाला पाहिजेच. तुम्हाला खात्री देतो, तुम्ही फक्त एवढंच करा, आम्ही सांगतो प्रकारे तसा अभ्यास करा, दुसरं काही शिल्लकचं करू नका. आम्हाला तुम्हाला या पूर्ण बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण गायडन्स केलं जाईल. अभ्यास कसा करायचा, अभ्यास जरी होत नसेल, मेंटल खूप डिस्टर्ब झाला असेल तर सगळं काही तुम्हाला इन डिटेल सगळं काही मार्गदर्शन केलं जाईल या बॅचमध्ये. आणि माझं पर्सनल गायडन्स सुद्धा मी तुम्हाला देईन. फक्त तुम्हाला कसं या बॅचला जायचंय, परचेस वगैरे करायचं, लवकर जॉईन व्हायचं. आणखी झालं, या बॅचमध्ये तुम्हाला एक्झाम होणार आहेत, MCQ एक्झाम वगैरे होतील तुम्हाला यामध्ये. त्यासोबत तुम्हाला काय होईल की UTचं गायडन्स सुद्धा केलं जाईल की पेपर दिवसामध्ये तुम्हाला पेपर कसा लिहायचा, काय नाही, सगळं काही गायडन्स केलं जाईल. कशा प्रकारे पेपर असू शकतो, तुम्ही कसं त्याला टॅकल करू शकता, क्वेश्चन जर चेंज झाले तर कशा प्रकारे टॅकल करू शकता, सगळं काही इन डिटेल ह्या लेक्चर मध्ये या तुम्हाला बॅच मध्ये सगळं काही सांगण्यात येणार आहे. तर हे झालं. आणखी एक सांगत झालं तर एक की तुमची पासिंग गॅरंटी आम्ही घेतो, कारण की आम्ही जसं देतोय तसं फक्त तुम्ही करा. याच्या बाहेर तुम्हाला पेपर जाऊ देणार नाही. आम्ही तुम्हाला सगळं काही इन डिटेल सांगणार आहे. आम्ही कशा प्रकारे पेपर येऊ शकतो, कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा, सगळं काही तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुमची पासिंगची गॅरंटी आम्ही देतोय की तुम्ही फक्त आम्ही सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा आणि पास व्हा, असं तुम्हाला सांगतोय आम्ही. आणखी एक झालं सगळं. तर आता हे झालं. आता हे सगळ्या विद्यार्थ्याला तुम्ही म्हटलं असेल सर आम्हाला सगळं काही आवडलंय बा, बॅच वगैरे फीचर खूप छान आहे, तुम्ही सगळं काही इन डिटेल सांगितलं आम्हाला. आता आम्ही जाऊन जॉईन होतो बॅचला. पण बॅचची प्राइस किती, तर बॅचची प्राइस एकदम आपण स्वस्त ठेवलेली, फक्त 699 बॅचची प्राइस ठेवलेली आहे. तुम्ही 699 मध्ये फक्त तुम्ही बॅच जॉईन करायचे आणि आमच्यावरती सोडून द्यायचे. फक्त तुमचे लेक्चर्स तुम्ही पाहिजे, हँड रिटन नोट्स लिहायचे आणि रिवाइज वगैरे करत राहायचे. तुमच्या विषयाचं पूर्ण आम्ही सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे. फक्त 700 रुपयामध्ये, फक्त 700 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आम्ही लेक्चर्स घेणार आहे. विचार करा ना, तुमचा हा सब्जेक्ट आता बॅक राहिलाय. आता यामध्ये 700 रुपयामध्ये सुद्धा पण जर कंटाळा करीत असाल, तुम्हाला 700 रुपये सुद्धा द्यायला अवघड वाटत असेल पूर्ण सब्जेक्टचे, तर तुमचा आणखी एकदा बॅक लागला तर पेपर रिचेक रिकाउंट करायला तुम्हाला आणखी याला जास्त पैसे भरावे लागतात. आणखी जर लागला आणखी पेपरच्या फॉर्मची फीस 1000 रुपये असू शकते, 1500 रुपये असू शकते, पेपर फॉर्म फीची बी असू शकते. मग त्यावेळेस जर आणखी पुढच्या वेळेस जर विषय नाही निघला, त्यावेळेस असं नाही वाटायला पाहिजे सर फक्त 700 रुपयाला लेक्चर आपले होते. त्यावेळेस जर आपण 700 रुपयाची फक्त बॅच घेऊन फक्त लेक्चर करायचे होते आणि आपल्या सब्जेक्ट निघण्याची गॅरंटी देत होते, पासिंगचं सांगत होते की हा विषय तुम्ही पास होऊ शकता, तर त्यावेळेस पस्ताव करण्यापेक्षा आज 700 रुपयात तुम्हाला बॅच जॉईन व्हायला काय त्रास आहे. तर नक्की विचार करा, समजून घ्या. आणि ही बॅच अवेलेबल आहे आपल्या BMS मराठी ऍप वरती. तुम्हाला रेकॉर्ड लेक्चर वगैरे भेटतील. प्ले स्टोर वरती जा, डाउनलोड करा, BMS मराठी ऍप सर्च करा. तुम्हाला पहिलंच ऍप आपलं भेटेल, बॅच मध्ये लॉग इन व्हा आणि 1 नंबरला बॅच भेटेल तुम्हाला, संस्कृतची रिपीटर बॅच भेटेल तुम्हाला. नक्की जॉईन व्हा, चांगले बॅच आहे. तुम्हाला इन डिटेल सगळं काही शिकवणार आहे आम्ही या बॅच मध्ये. माझे स्वतःचे लेक्चर असणार, मी स्वतः शिकवणार आहे तुम्हाला या बॅच मध्ये. दुसरं कोणतं शिक्षक नसणार, स्वतः मी असणार आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, नक्की तुमचा हा विषय पास होणार, तुम्ही क्लिअर करणार आहे. चालतं, या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.